फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज फ्रायडे होता. निलेशने हाफ डे घेतला होता कारण स्पायडरमॅन मूव्ही आल्या आणि पाहण्यासाठी चाललो होतो. आता आर्यनचं सेकंड टाईम आहे मूव्ही बघण्याचं. तर बघूयात तो किती साथ देतो आहे. पहिलं देऊळबंद 2 पाहिलं होतं तर तो खूप छान राहिला होता. तर मी निलेशला म्हणत होते की जर त्याने त्रास दिला तर तुम्ही त्याला बाहेर घेऊन जायचं. मी बिलकुल मूव्हीच्यामध्ये उठणार नाही कारण मी खूप दिवसानंतर मूव्ही पाहायला चालले होते. जिथे गेलं तरी मला टेन्शन होतं की खरंच आर्यन राहील का? देवा प्लीज राहू दे. असं वाटत होतं की शांत राहू दे. त्याला हवं ते देईल पण शांत राहायला पाहिजे. मूव्हीला अजून टाईम होता तर निलेशला क्रोमामध्ये जायचं होतं. जसं की पहिल्या माझ्या फॉलोअर्सला माहिती आहे की निलेशला टेक्निकल गोष्टी खूप आवडतात आणि नवीन सॅमसंगचा फोनही आलता फोल्डचा, तोही निलेशला पाहायचा होता. आम्ही सॅमसंगची सिरीज वापरतो. जो घ्यायचा नव्हता पण निलेशला त्याचे फीचर्स वगैरे पाहायचे होते आणि टाईमही होता तर म्हटलं चला जाऊन यावं. तो कॉर्न घेतले. आर्यनला कॉर्न आवडतात. म्हणजे जर त्याने काही नाही खाल्लं तर ॲटलीस्ट त्याला मूव्हीमध्ये कॉर्न तर खायला देता येतील. आर्याला माहीत नव्हतं की आम्ही स्पायडरमॅन पाहायला चाललो आहे. तिला तिच्या पप्पांकडून सरप्राईज होतं. तिला तिथे गेल्यावर कळलं की आज मूव्ही बघतो आहे म्हणून ती खूप खुश झाली होती. गेल्या गेल्या नेहमीप्रमाणे जे ऑर्डर करतात ते पॉपकॉर्न निलेश आणि आर्यन ऑर्डर करायला गेले ते आणि आज त्यांनी कटआउट दिलं ते. तर मला स्पायडरमॅन मूव्ही ओके वाटला. तुम्ही कोणी स्पायडरमॅन मूव्ही बघितला आहे मला नक्की सांगा. तुम्हाला आवडला का हेही नक्की सांगा. चलो बाय.